हाय, मी रुपाली. आजची गोष्ट आहे दोन ब्राईडची आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणांची. सकाळी बरोबर 6:15 वाजता मी घरातून निघाले. आजचं पहिलं डेस्टिनेशन होतं ठाणे. साधारण 7 वाजेपर्यंत आम्ही ठाण्यात पोचलो. रूममध्ये जाण्यापूर्वी समोरच एक छोटासा चहा ब्रेक घेतला, कारण पुढचा दिवस पूर्णपणे कामाचा होता. खरं तर माझी ब्राईड बदलापूरची होती, पण तिची एंगेजमेंट ठाण्यात असल्यामुळे तिने मेकअपसाठी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. हॉटेलमध्ये पोचल्यावर सर्वात आधी मेकअप सेटअप तयार केला. आर्टिस्ट म्हणून एक गोष्ट नेहमीच अनुभवायला मिळते, हॉटेलच्या रूममध्ये लायटिंग परफेक्ट नसतं. सर्वात आधी ब्राईडची स्किन नीट क्लीन केली. हा होता आजच्या ब्राईडचा बिफोर लुक. मग लेन्स लावून घेतला आणि एक एक स्टेप करत मेकअपला सुरुवात केली. आजच्या ब्राईडला खूपच नॅचरल असा मेकअप हवा होता, कारण तिने याआधी कधीच प्रोफेशनल मेकअप केला नव्हता. ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मेकअप कंप्लीट केला आणि फायनली हा होता तिचा एंगेजमेंट लुक. मेकअप पूर्ण झाल्यावर सगळं सामान पटकन आवरलं, कारण दिवस अजून संपला नव्हता. आज माझ्याकडे दुसरी ब्राईड देखील होती. तिचं लोकेशन होतं घाटकोपर. सुरुवातीला तिचा टाईम दुपारी 1 वाजता होता, पण 2 दिवस आधीच तिचा कॉल आला आणि वेळ बदलून 11:30 झाली. म्हणजे ठाण्यावरून थेट घाटकोपरमध्ये धाव. तिच्या घरी पोचल्यावर आणखी एक वेगळं चॅलेंज समोर होतं. फॅन चालू करता येत नव्हता, कारण केस सतत उडत होते. म्हणून पूर्ण मेकअप माझ्या मिनी फॅनच्या मदतीने केला. गरमी तर खूपच होती आणि वेळ नसल्यामुळे व्हिडिओज नाही मिळाले, पण त्यामध्येही ब्राईड वेळेवर आणि सुंदर रेडी झाली. दोन्ही ब्राईडचे मेकअप वेळेत पूर्ण झाले. त्यानंतर जवळच्या एका हॉटेलमध्ये आम्ही लंच केला आणि मग घरी निघालोत. प्रत्येक लोकेशन नवीन काहीतरी शिकवून जातं आणि म्हणूनच मला माझं काम मनापासून आवडतं. तर कसा वाटला आजचा माझा वर्क डे? भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.